घंटेच्या आवाजाने ती एकदम भानावर आली. सारंग उठून दार उघडत होता आणि त्याच्या मागोमाग जे गृहस्थ खोलीत आले तेच डॉक्टर असले पाहिजेत. छान झालं लवकर आलास ते शेखर, सारंग म्हणाला आणि मग स्नेहाकडे वळून म्हणाला, मिसेस पोद्दार हे डॉक्टर देवधर आणि शेखर या मिसेस पोद्दार. खरं तर यांच्यासाठीच तुला फोन करून बोलावून घेतलं. जरा बसतोस का? स्नेहाकडे जरा नवलाने पाहत शेखर तिच्या समोरच्या खुर्चीत बसला. स्नेहाला दिसलं की शेखर वर्णाने जरा सावळा होता, पण उंची मात्र भरपूर होती आणि शरीरयष्टीही चांगली कमावलेली दिसत होती. त्या दोघांच्या शेजारी एक खुर्ची ओढून घेत तिच्यात सारंग बसला. शेखर, आता मी काय सांगतो ते ऐक. मागाहून तुला हवे ते प्रश्न विचार. तर हे बघ, या मिसेस पोद्दार आज संध्याकाळी सुमारे 6:30च्या सुमारास या आपल्या घरातून आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर पडल्या. आपल्या चौकात बेकरी आहे ना, तिथे त्यांनी पॅक खरेदी केला आणि त्या घराकडे परत आल्या. आता नीट ऐक हं. त्या घराकडे परत आल्या, पण त्यांना आपलं घरच सापडलं नाही. म्हणजे त्यांना आसपासच्या खुणा चांगल्या माहीत होत्या, पण ज्या जागी त्यांचा वाडा होता तिथे त्यांना आपली ही अपार्टमेंट बिल्डिंग दिसली. काय घडलं आहे ते त्या असं सांगतात. मी बाहेर निघालो होतो. आपल्या बिल्डिंगसमोरच्या फुटपाथवर त्या उभ्या होत्या, गोंधळलेल्या, घाबरलेल्या, शॉकमध्ये. गोरामोरा घामाने ओला झालेला चेहरा. एका नजरेतच समजलं की समथिंग इज रॉंग, समथिंग इज व्हेरी व्हेरी रॉंग. मी त्याच्यापाशी गेलो. त्यांना काही मदत हवी का विचारलं. त्यांनी हीच हकीकत सांगितली जी मी आताच तुला सांगितली होती. तिथे रस्त्यावर काय करणार? त्यांना वर आणलं. आईने एवढ्यातच कॉफी दिली. आल्यापासून अशाच बसल्या आहेत. शेखर स्नेहाकडे वळला. पोद्दार नाही का? मग हा सारंग सांगतो तसंच सर्व काही झालं आहे. हो, स्नेहा अगदी बारीक आवाजात म्हणाली. हो, आणखी एक सांगायचं राहिलं, सारंग म्हणाल्या. त्या रस्ता ओलांडत असताना एक वेगाने जाणारी गाडी त्यांच्या अगदी जवळून गेली. अगदी मृत्यूचा स्पर्श होऊन गेला त्या म्हणतात. हो, उत्स्फूर्तपणे स्नेहा प्रथमच बोलली. किती जवळून जावी? मला तर प्रत्यक्ष माझा मृत्यूच समोर दिसत होता. आठवण झाली. अजूनही अंगावर शहारा येतो. कशी काय वाचले देवासच माहीत. शेखर, त्यांच्यापाशी तेवढी एक पर्सच तेवढी आहे. काहीतरी 50-60 रुपये आहेत तेवढेच. त्यांना फोन नंबर विचारला तर त्यांनी एक नंबर जट दिशी सांगितला. त्या नंबरावर फोनही केला, पण तो फोन पोद्दारांचा नव्हता. आय सी, शेखर म्हणाला. मावशी, मी घरी फोन करतो. मी आज रात्री इथेच जेवायला थांबतो. जेवताना बोलूया, वाटलं तर मागवूनही बोलूया. पण डॉक्टर, स्नेहा आवेगाने म्हणाली. स्नेहाबाई, मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते. तुमच्या घरच्यांना काळजी वाटत असेल, हेच ना? मीही कबूल करतो, त्यांना काळजी वाटत असेल. पण या क्षणी तुमच्या हातात दुसरं काय आहे? तुम्हाला घर सापडत नाही. तुम्ही सांगता तो नंबर तुमच्या घरचा नाही. ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट करू की काहीतरी घोटाळा झाला आहे. त्याचं स्पष्टीकरण शोधून काढू. त्याच्यावर काहीतरी इलाजही शोधून काढू. पण आधी शरीर दुरुस्त व्हायला हवं ना? तुम्ही दुपारी एखादा कप चहा घेतला असेल? हो. त्यानंतर काही खाल्लत का? स्नेहाने मानच हलवली. नाही. मग 2 घास खाऊन घ्या. तुमचा डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगतो, शरीराच्या गरजा आधी पुऱ्या करा, मगच मेंदू आणि मन तरतरीत होतील. पण ते तिकडे
तुम्ही कधी नाटक, सिनेमा, पार्टी, फंक्शनला गेला असताना तुमच्या पतिराजांनी मुलांची देखभाल केली होती की नाही? हो, केली होती. मग आता त्यांचं ते पाहतील. ते त्यांच्या घरात आहेत. तिथे खाण्यापिण्याची, झोपण्याची सर्व काही सोय आहे. तुम्हीच अशा एकाकी उघड्यावर आहात. तुमची सोय तुम्ही पाहिली पाहिजे. स्नेहा काय बोलणार? शेखरने घरी फोन केला. मग सारंगच्या आईने आतून जेवायची हाक दिली. स्नेहा त्यांच्याबरोबर डायनिंग टेबलपाशी बसली. शेखर आणि सारंग दोघांनी आग्रह करून तिला काहीतरी खायला भागच पडले. शेवटी तिला उमगलं. भूक हा शरीर धर्मच होता. शरीराची ती भूक भागवावीच लागणार होती. जेवण उरकल्यावर ती बाहेरच्या खोलीत आली. खुर्चीवर बसता बसता तिला एकाएकी जाणीव झाली, हे देशपांडे कोणाचे कोण? त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे. त्यांचे रोजचे सर्व व्यवहार बाजूला ठेवून ते केवळ तिचीच सोय पाहत आहेत. आणि ही अशी माणसं की ज्यांना तिने आजवर पाहिलंही नव्हतं. अर्थात तिची परिस्थितीच इतकी विलक्षण होती की काही काही गोष्टी तिला क्षम्य होत्या. पण आता जाणीव झाल्यावर तरी तिला त्यांचे आभार मानायलाच हवेत. समजा यांनी तिला वर आणलं नसतं तर तिची अवस्था काय झाली असती? घराचा आणि घरच्यांचा शोध घेत ती कुठं कुठं भटकली असती. आणि सगळीकडेच दिवे मालवले. सगळी दारं बंद झाली. माणसांचे सर्व व्यवहार थंडावले. म्हणजे रात्रीच्या वेळी ती कुठे जाणार होती? तिच्या सारख्या तरण्याबाण स्त्रीला रात्री कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं असतं? नुसत्या त्या विचाराने सुद्धा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. सारंग आणि शेखर बरोबरच बाहेरच्या खोलीत आले. स्नेहा उठली. त्या दोघांना म्हणाली, मी जरा आत जाऊन येते हं. आणि ती स्वयंपाकघरात गेली. सारंगची आई मागचं आवरण्याच्या गडबडीत होती. स्नेहाच्या पावलांचा आवाज ऐकताच त्या मागे वळून पाहू लागल्या. काही हवं होतं का? त्यांनी विचारलं. 50च्या आसपासचं वय, जगाचा भलाबुरा अनुभव घेतलेली स्त्री आता जराशी काळजीने तिच्याकडे पाहत होत्या. पण चेहऱ्यावर राग नाही, नाराजी नाही. स्नेहा त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली. काही हवं असलं तर सांगा ना, त्या परत म्हणाल्या. तुमचं नाव सुद्धा मला माहीत नाही, स्नेहा म्हणाली. आणि मला तुम्ही जन्मात पाहिलेलं नाही, ना ओळखीची ना नात्यातली. पण तुम्ही माझ्यासाठी किती केलं आहे. सारंगने मला वर आणलं नसतं तर माझी काय गत झाली असती? आपली खरी असहायता तिला त्या क्षणी जाणवली आणि तिच्या डोळ्यात एकाएकी पाणी आलं. सारंगच्या आई एकदम पुढे झाल्या. त्यांनी तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले आणि त्या म्हणाल्या, अहो, असा धीर सोडून कसं चालेल? हा माझा भाचा शेखर अगदी निष्णात डॉक्टर आहे बघा, अगदी गोल्ड मेडलिस्ट. आता खरंच काळजी करू नका. नकळत त्यांच्या आवाजात एक मार्दव मायेचा ओलावा आला होता. स्नेहाने एकदम त्यांना मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. दुःख, वियोग, विफलता, असहायता आता ते आत मावेनासच झालं होतं. त्यांनीही आपले हात तिच्या भोवती घेतले. कदाचित स्त्रीचं दुःख स्त्रीलाच खरं समजत असावं. तिचा खांदा थोपटत त्या म्हणाल्या, हे पहा, वेळ कठीण आली आहे खरी, पण असं धीर सोडून कसं चालेल? अडचणी तर यायच्याच, पण शेवटी देव आहे ना, तो काहीतरी मार्ग दाखवतोच. फक्त आपण निराश व्हायचं नाही. जरा मागे सरून स्नेहाने पदराने डोळे पुसले. तिला दाराकडे वळवीत त्या म्हणाल्या, चल आपण बाहेर जाऊ. आता या शेखरला चांगलं बजावून सांगते. यांचा काय प्रश्न आहे तो सोडव, चला. स्नेहा बाहेर आली. तिच्या मागोमाग सारंगची आईही आली. अजूनही तिला त्यांचं नाव माहीत नव्हतं. स्नेहा खुर्चीत बसल्यावर शेखर म्हणाला, स्नेहाबाई, सारंग आणि मी दोघांनी ठरवलं आहे, तुम्ही माझ्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट व्हा. हां, पेशंट म्हणून नाही, ऑब्झर्वेशन खाली म्हणून ठेवणार आहे. तोच चांगला पर्याय आहे की नाही? तुम्ही इथे राहू शकत नाही.
आता रात्री एखाद्या लॉज हॉटेलमध्ये जाणं अशक्य आहे. तुमच्यापाशी सामान नाही, पैसे नाहीत, सगळं जरा अवघडच आहे नाही का? आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन खाली खरोखरच ठेवायला हवं. गुंता कोठे झाला आहे, कसा झाला आहे, सोडवता येईल का हे पाहायला हवं नाही का? दोन्ही हात असहायपणे पसरून स्नेहा म्हणाली, माझ्यापाशी काही नाही. पैसे नाहीत, कपडे नाहीत. जरा हसत शेखर म्हणाला, ही तुमची घरची साडी का? विषय इतका अनपेक्षित बदलला गेला होता की क्षणभर स्नेहाला काय बोलावं ते सुचेनाच. हो, ती म्हणाली, सहज 400-500ची असेल. हो. मग घरी अशी साडी वापरणारी स्त्री गरीब आहे, तिच्यापाशी पैसे नाहीत असं कोण म्हणेल? एकदा तुम्ही कोण, कुठे असता याचा शोध लागला की मग बिलाची काळजी मिटेल, हो की नाही? आणि मग हात हवेत उडवून तो म्हणाला, ही वेळ त्या फालतू गोष्टींचा विचार करायची नाही. आधी तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे ती मिळायला हवी. मी हॉस्पिटलमध्ये फोन केला आहे, चला माझ्याबरोबर. तिथे तुमच्यासाठी खोली तयार झाली असेल. खरंच जा, सारंगची आई म्हणाली. उद्या आम्ही येतोच. नाहीतरी रविवारच्या आमच्या गाठीभेटी असतातच. जा. स्नेहाने टिपॉयवरची पर्स हातात घेतली. 2-2.5 तासातच तिला ही माणसं किती जवळची वाटायला लागली होती. तिने चटदिशी सारंगच्या आईला वाकून नमस्कार केला. जाते मी, ती म्हणाली आणि शेखर मागोमाग बाहेर पडली. गाडी आवारात शिरली. मागाहून तिला समजलं शेखर त्याच इमारतीत वेगळ्या भागात राहत होता. हॉस्पिटल खऱ्या अर्थानं नर्सिंग होम होतं. ऑपरेशन थिएटर वगैरे काही नव्हतं. 6 खोल्या होत्या, त्यापैकी 2 सिंगल होत्या. त्यापैकी एका सिंगल रूममध्ये तिची सोय केली गेली. ती खोलीत आली. तिच्या मागोमाग शेखरही आला. स्नेहाबाई, तो म्हणाला, मी आता तुम्हाला एक जरा स्ट्रॉंग सिडेटिव्ह देणार आहे. तुमच्या मनाची अवस्था या क्षणी अशी आहे की साध्या झोपेच्या गोळीचा परिणाम होईल का नाही याची मला शंका आहे. आणि हा तुम्हाला जो शॉक बसला आहे त्यावर या क्षणी तरी संपूर्ण विश्रांती हा एकच इलाज आहे. बोलता बोलता तो इंजेक्शन तयार करीत होता. विचार करू नका म्हणणं सोपं असतं, पण नेमक्या त्याच विषयाकडे मनातले विचार वळतात आणि तुम्हाला काळजीचं कारण नाही असं कोण म्हणेल? या, करा हात पुढे. 40च्या आसपासच्या शेखरचं व्यक्तिमत्वच इतकं प्रभावी होतं की त्याचा शब्द मोडणंच अशक्य होतं. तिने साधारणपणे डावा हात पुढे केला, खांद्यापाशी स्पिरिट लावून. मग त्याने झटदिशी इंजेक्शन दिलं आणि ती दुखावलेली जागा चोळता चोळता तो म्हणाला, रात्री काही दूध वगैरे घेण्याची सवय आहे का? नाही, स्नेहा म्हणाली. मग आता झोपा तर. त्यानेच पायगतीची शाल उचलून ती तिच्यावर पांघरली. हेच त्याचं कसब आहे, तिला वाटलं. एखाद्याला इतकं पेशंटसारखं वागवतात की त्याला खरोखरच वाटायला लागतं आपण पेशंटच आहोत. खरं तर तिला एका काळ्या सावलीखाली जाणीव झाकली गेली. तिला जाग आली तेव्हा खोली लख्ख उन्हाने उजळली होती. अपरिचित खोली, सगळंच अपरिचित. क्षणभर तिला कशाचा उलगडाच होईना. ती होती तरी कुठे? आणि मग आदल्या रात्रीच्या आठवणी धडाडत आल्या, एखाद्या पूर आलेल्या नदीसारख्या. ती एकदम पलंगावर उठून बसली. अरविंदा, मुन्ना, बेबी, त्यांनी रात्र कशी काढली असेल? ती इथे आरामात झोपली होती. तिकडे अरविंदा तिचा शोध घेण्यासाठी वणवण फिरत असेल, जीवाचा आकांत करीत असेल. आणि मग ती थकून परत आडवी झाली. झालं, त्यात तिचा काय दोष होता? हे एखाद्या धरणीकंपासारखं होतं, एखाद्या वादळासारखं होतं, एखाद्या प्रलयंकारी पुरासारखं होतं. वाटेतल्या
सर्वांचा नाश करणारं एकटा दुकटा माणूस त्याचा या उत्पातापुढे काय टिकाव लागणार. दार उघडून डॉक्टर आत आले. तिला जागी पाहून ते म्हणाले, वा, झाली का झोप? जवळजवळ 12 तास तुम्ही झोपेत होतात. आता खरं सांगा, काल रात्रीपेक्षा आता जास्त उभारी वाटते का नाही? तिला ते मान्य करावंच लागलं. तासाभरापूर्वी खोलीत डोकावून गेलो. तुम्ही अगदी गाढ झोपेत होतात तेव्हा डिस्टर्ब केलं नाही. आता चहा नाश्ता पाठवून देतो आणि माझ्या मिसेसही तुम्हाला भेटायला येतील. डॉक्टर, नो ऑब्जेक्शन्स. ऑर्डर्स, डॉक्टर्स ऑर्डर्स. शेखर हसत म्हणाला. वैजू आली नाही तर ती माझी मावशी म्हणजे सारंगची आई. मला अशी काही झापेल की बोलता सोय नाही. सकाळी 7लाच तिचा फोन आला होता. तुमची चौकशी करीत होती. तुम्ही सगळे किती चांगले आहात, स्नेहा भरल्या आवाजात म्हणाली. अहो, आजकाल माणुसकीच इतकी दुर्मिळ झाली आहे की असा नुसता माणूस धर्म दाखवला की नवलच वाटावं अशी परिस्थिती आली आहे. बोलता बोलता त्यांनी तिचा हात हातात घेतला, नाडीचा अंदाज घेतला, गळ्यापाशी हात लावून पाहिला. जरासं फिवरिश वाटतं ना? त्यांनी विचारलं. हो, खरं तेच सांगायला हवं होतं. बरं झालं की नाही इथे आणलं ते. आता खरोखरच रेस्ट घ्या. चहा नाश्ता झाला की नीट तपासणी करतो. वाटलं तर एखादी गोळी देईन. मी जाऊ? बाहेर जाता जाता त्यांनी मागे दार लोटून घेतलं. या जागेत तिला किती सुरक्षित वाटत होतं. काल जर त्या सारंगची गाठ पडली नसती तर विचार करायचा नाही म्हटलं तरी मनाला कोण अडवणार. मनचक्षूंसमोर नाचणारी भेडसवणारी भयानक दृश्य कशी पुसून टाकणार. आता आपल्याला एकटीला हे सहन करणं अशक्य आहे असं वाटायला लागलं. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं. आत आल्या त्या डॉक्टरांच्या पत्नीच असल्या पाहिजेत. वयाने 35च्या आसपास असतील. चेहरा सामान्यच होता पण किती हसरा होता. त्या येऊन सरळ कॉटवरच तिच्या शेजारी बसल्या. तेव्हा स्नेहा काहीतरी बोलणार होती पण त्यांनीच हात वर करून तिला गप्प केलं. डॉक्टरांनी मला अगदी सर्व काही सांगितलं आहे. तेव्हा प्लीज कोणताही खुलासा नको, स्पष्टीकरण नकोत आणि आभार नकोत, समजलं? चेहऱ्यावरच्या हास्याने या कडक शब्दांची धार फार बोथट होत होती. स्नेहाताई, काही वेळा खरोखरच निष्काम कर्मात काय आनंद आहे याचा अनुभव होतो. ही ती वेळ आहे, समजलं? दारावर टकटक झाली. त्या उठत म्हणाल्या, आलेली दिसते. दार उघडताच कामावरची बाई आत आली. तिच्या हातात ट्रे होता. चहाची किटली होती. वैजयंतीने कॉटपाशी एक पत्र्याचं स्टूल ओढलं. याच्यावर इथे ठेव, तिने बाईला सांगितलं. ट्रेवर 2 झाकलेल्या डिशेस होत्या. कब्बशा होत्या. घ्या, मी पण तुमच्याबरोबरच नाश्ता करणार आहे. उठा, वैजयंती म्हणाली. स्नेहा उठून बसली. डिशमध्ये गरमागरम सांजा होता. वैजयंतीने डिश तिच्या हातात दिली. त्यांनी एवढ्या अगत्याने आणलेली डिश त्यांच्या भावनेचा अवमान करायला नको म्हणून तिने डिश हातात घेऊन खायला सुरुवात केली. मग तिला जाणवलं आपल्याला खरोखरच भूक लागलेली आहे. सांजा झाला, मग कपभर चहा झाला. हातातला कप खाली ठेवता वैजयंती म्हणाली, माझं नाव वैजयंती. हॉस्पिटलला लागूनच आमचा ब्लॉक आहे. जरा प्रकृती सुधारली की घेऊन जाईन. जरा हसत ती म्हणाली, खरं तर तुमची अधिक ओळख करून घ्यायची होती पण डॉक्टरांनी बजावून सांगितलं आहे. छंद, आवडीनिवडी, शिक्षण, कशा संबंधात काही विचारायचं नाही. तेव्हा आता एवढीच ओळख. मग ती उठली
आणि हे पहा, बाईबरोबर कपडे पाठवते आहे, साडी, ब्लाऊज, सगळे कपडे. तुमच्या अंगावरच्या कपड्यांशिवाय दुसरे तुमच्यापाशी नाहीत, डॉक्टर म्हणत होते. हो ना. स्नेहाने नाईलाजाने मानेनेच होची खूण केली. जाऊ आता म्हणत ती खोली बाहेर गेली. 15-20 मिनिटांनी शेखर खोलीत आला. काय म्हणताय, नाश्ता झाला का? हो. या बरं माझ्याबरोबर, जरा तपासून पाहूया. त्यांच्या मागोमाग ती एक्झामिनेशन रूममध्ये गेली. शेखरने तिची पल्स, टेम्परेचर, ब्लड प्रेशर, घसा, जीभ, पोट सर्व काही नीट तपासलं. जरा एक्झॉशन आहे, बाकी काही दिसत नाही. हातावर स्टेथोस्कोपची चकती आपटत शेखर म्हणाला, पण खरी तक्रार वेगळीच आहे, नाही का? आणि मला नाही वाटत ती गोळ्या, इंजेक्शन यांनी दूर होण्यासारखी आहे. स्नेहा, सगळं जरा धीराने घ्यायला हवं. उतावीळपणा करून चालणार नाही, कारण हा मोठा विलक्षण गुंता आहे. तू आता खोलीत जा आणि पडून राहा. ही गोळी घे, पाण्याबरोबर घे. 11:30पर्यंत माझा राऊंड पुरा होतो. मग मी तुझ्या खोलीत येणार आहे आणि आपल्याला दोघांना पुरून उरेल इतका विचार मी करतो आहे. तेव्हा तू आपलं डोकं विनाकारण शिणवून घेऊ नको. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच, तसंच याही प्रश्नाला असणार आहे. मात्र धीराने घ्यायला हवं आणि पूर्ण सहकार्य हवं. ठीक आहे, तर आता गेलीस तरी चालेल. शेखरने दिलेली गोळी हातात घेऊन स्नेहा खोलीत आली. तिने पाण्याच्या घोटाबरोबर गोळी घेतली आणि ती पलंगावर पडून राहिली. खरोखरच 11च्या सुमारास शेखर तिच्या खोलीत आला. पडून पडून अगदीच कंटाळा आला तेव्हा ती उठली आणि खिडकीपाशी बाहेर पाहत उभी होती. प्रत्यक्ष डोळ्यांनी जे दिसत होतं तिकडे तिचं लक्षच नव्हतं. तिच्या मनासमोर वेगळीच दृश्य तरंगत होती. दारावर टकटक करून शेखर खोलीत आला. तो एका खुर्चीत बसला. स्नेहा, खुर्चीवर बस, कॉटवर आडवी हो, खिडकीशी उभी राहा, काहीही कर. आता काही तपासणी करायची नाहीये, बोलायचं आहे तेव्हा बी ॲट युअर ईज. समजलं? हो, ती म्हणाली. आपल्यासमोर 2 मोठे चमत्कारिक प्रश्न आहेत. काय झालं आहे आणि का झालं आहे, हो की नाही? हो. मी मावशीकडे लहानपणापासून येत आहे तेव्हा तू म्हणतेस तसा पोतदारांचा वाडा तिथे नव्हता हे मला पक्क माहीत आहे. मात्र तुझी ती पक्की खात्री आहे हेही दिसतं. हा विस्मृतीचा प्रकार नाही हे दिसतं. अपघातात पुष्कळ वेळा विस्मृती होते, पण त्या अवस्थेत त्या व्यक्तीला आपलं नाव, गाव, वय, पत्ता काहीही आठवत नाही. जणू काही मेंदूचा तो भाग पार पुसून कोरा केलेला असतो. पण तुझी गोष्ट तशी नाही आहे. तुझ्या स्मृती सलग आहेत. त्यांना त्यांचे तर्काचे नियम आहेत. फक्त त्या आपल्या वास्तवाशी विसंगत आहेत हे तुला पटतं. हो, त्या स्मृती विसंगत असल्या तरी तू स्वतः तर एक खरी हाडा माणसाची स्त्री आहेस. कुठेतरी जन्मलीस, वाढलीस, शिक्षण घेतलंस, कोणाशी तरी विवाह केलास, संसार केलास, म्हणजे समाजातल्या अनेक थरांतील अनेक व्यक्तींशी तुझा संबंध आलेला आहे. या क्षणी तू त्यांना विसरली आहेस, पण ते तुला विसरलेले नसणार. आता काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून घराबाहेर पडल्याच्या क्षणापासून तू त्यांना दिसलेली नाहीस, तेव्हा त्यांनीही तुला शोधासाठी खूपच प्रयत्न केलेले असणार, नाही का? अशा वेळी माणूस कोठे चौकशी करतो? वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, हो की नाही? त्यांनी अशीही शक्यता गृहीत धरली असेल की तुला एखादा अपघात झाला आहे
तुला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे आणि कदाचित पोलिसात रिपोर्ट गेला आहे, तेव्हा ते पोलीस चौक्यांवर आणि हॉस्पिटलांतून चौकशी करतील, हो की नाही? हो. तिच्या डोळ्यांसमोर सगळीकडे धावपळ करणारा, मुलांची कशी तरी समजूत घालणारा अरविंदाच आला होता. सुरुवातीस तरी मी हे गृहीत धरून चालणार आहे. तुझा एक फोटो काढणार आहे, त्याच्या प्रती करून घेणार आहे, माझ्या माहितीच्या सर्व हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे आणि त्यांच्या या फोटोतल्या स्त्री संबंधात कोणी चौकशी करायला आलं तर त्यांना माझ्याकडे पाठवायला सांगणार आहे. हे बरोबर आहे की नाही? हो. त्यांचं तर्कशास्त्र ती कशी खोडून काढणार? स्नेहा, एक लक्षात आलं असेल तुझ्या, काहीतरी पत्ता ठाव ठिकाणा लागल्याखेरीज तुला इथून हलताच येणार नाही, हो की नाही? हो. आता तुझी अवस्था अशी आहे की दुसऱ्याची मदत घेतल्याखेरीज तुझं निभायचंच नाही. भले तुला किती का अवघड वाटेना, मदत करतायत ही जाण असली की झालं. तेव्हा पुन्हा पुन्हा हा विषय काढून संकोचाचा पुनरुच्चार करायचा नाही, काय? हो. आता आणखी एक सांगायचं आहे. तुझ्या पर्समधली डायरी मी पाहिली आणि त्यांच्यात तुझ्या मैत्रिणींचे म्हणून जेवढे फोन नंबर होते त्या सर्व नंबरांवर फोन केले. आणि मग? स्नेहा उत्सुकतेने म्हणाली. अजून तुझ्या ध्यानात नाही का आलं? सर्वच्या सर्व ठिकाणी रॉंग नंबर अशी उत्तरं मिळाली. अहो पण डॉक्टर, ते सर्व खरोखरच माझ्या मैत्रिणींचे फोन नंबर होते. नेहमी आमचे संवाद व्हायचे. स्नेहा, मी सुद्धा जरा गोंधळून गेलो आहे. मला तरी हा साधा विस्मृतीचा प्रकार वाटत नाही. त्यांच्याच संबंधात माझ्या मनात एक कल्पना आली आहे. मला तर त्याचा उपयोग होईल. पण तुझा वेळ सुद्धा चांगला जाईल. तेव्हा असं करायचं, तुझ्या लहानपणापासून तुला जे जे काही आठवतं ते सर्व लिहून काढ. जरा मागे पुढे होईल पण हरकत नाही. त्यात माणसांची नावं असतील, गावांची नावं असतील, शिक्षण संस्थांची नावं असतील, क्रॉस चेक करण्यासाठी आपल्याजवळ खूप गोष्टी असतील. बघूया कोठे काही धागा जुळतो का. तेव्हा मग एवढं करायचं. ठरलं? स्नेहा समोर कागद घेऊन बसली खरी, पण जेव्हा पेन हातात घेतला तेव्हा तिला हा लिहिण्याचा व्याप केवढा मोठा आहे याची जाणीव झाली. ती काय लिहिणार? साऱ्या आयुष्याची कहाणी थोडीच लिहिणार. तिने मग असं ठरवलं, एक एक नाव किंवा गाव किंवा ठिकाण किंवा प्रसंग थोडक्यात नोंद करायची. डॉक्टरांनी तिला विचारलं तर मग ती प्रत्येक बाब विस्ताराने सांगू शकेल. तिचं घर म्हणजे प्राध्यापक क्षारंगपाणी यांचं घर स्टेशनपासून जवळच स्वतःच्या प्रशस्त प्लॉटमध्ये डौलाने उभं असलेलं घर. घरात ती, सध्या आणि तिचे बाबाच फक्त. म्हणजे सुरुवातीस आई होती, पण स्नेहा 15 वर्षाची असतानाच आईचा कॅन्सरच्या दुखण्यात अंत झाला होता. अर्थात तेव्हा तिचं नाव स्नेहा नव्हतं. बाबा तर तिला पोर्टी याशिवाय इतर कोणत्या नावाने हाकच मारीत नसत. आईचं मात्र आवडतं नाव चंदी होतं. आईला डॉक्टरांनी आणि बाबांनी परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिच्या आजारावर ऑपरेशन हा खात्रीचा इलाज आहे, पण शेवटपर्यंत आईने ऑपरेशन करून घ्यायला नकारच दिला. माझ्या शरीराची चिरफाड करू नका, काय व्हायचं ते धडपणे होऊ देत, ती म्हणे. आणि शेवटी तसंच झालं. बाबा एवढे तत्वज्ञानाचे प्राध्यापक, पण स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा ते
कोरडं तत्त्वज्ञान काही त्यांना दिलासा देऊ शकलं नाही. शिकवण्यावरूनही त्यांचं लक्ष उडालं आणि त्यांनी वेळेआधीच निवृत्ती घेतली. तेव्हा शेवटी घरात ती बाबा आणि अर्थात सदाशिव चंदीच्या जन्माच्या आधी 4-5 वर्षापूर्वी त्यांनी त्याला सांभाळायला घरी आणला होता. त्याची जातपात, नातगोतं, धर्म कशाची बाबांनी चौकशी केली नव्हती. त्याचं नाव सदाशिव ठेवलं होतं. सदाशिव नेहमी पवित्र. चंदीचे बाबा मध्यम शरीर यष्टीचे होते, पण या सदाशिवचे जे कोणी पूर्वज होते ते आडदांड धिप्पाड असले पाहिजेत. कारण 15व्या वर्षापासून सदाशिव असा काही सपाट्याने वाढायला लागला की बोलता सोय नाही. चंदी त्याला सुरुवातीपासून भाऊ म्हणायची आणि अगदी सख्या बहीण भावात नसेल इतकं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. चांदीचं शिक्षण तळेगावातल्या कॉलेजमध्येच झालं होतं. सदाशिव मात्र मुंबईला टेक्निकल साईडला गेला होता आणि 5 वर्षाचा कोर्स पुरा करून मुंबईलाच नोकरीसाठी राहिला होता. सदाशिवचे लग्न तळेगावातच थाटानं झालं होतं आणि त्याच्या दोन्ही मुलांवर बाबांचा विलक्षण जीव होता. वारा, वादळ, पाऊस काहीही असो, सदाशिवची तळेगावची रविवारची भेट कधीही चुकली नाही. कधी त्याच्याबरोबर शारदा, उमा, बंटी हे असायचे. कधी तो एकट्यानेच यायचा, पण न चुकता हजर व्हायचाच. चंदीला थोरल्या भावाची उणीव कधीच जाणवली नाही. भाऊ 24 तास तिच्यासमोर उभा असायचा आणि तिला त्याच्याबरोबर वावरताना पाहून कॉलेजच्या टार्गट पोरांचीही तिची छेडछाड काढण्याची कधीही हिंमत झाली नाही. पण भाऊ मुंबईला गेला आणि घर कसं सुनं वाटायला लागलं. दिवा लावून विझवला की आधीचा अंधार आणखीच गडद व्हावा असं भाऊ तळेगावला येऊन गेला की व्हायचं. बाबा सदानकदा त्यांच्या लिखाणात, संशोधनात, टीकाटिप्पणीत गर्क. ती आपला वेळ कसा घालवते आहे याकडे त्यांचं लक्षही नसायचं. समोरच्या कागदाकडे स्नेहा विषण्ण नजरेने पाहत होती. काय आणि किती लिहायचं, पण या विचाराबरोबरच मनात एक अनामिक अशी भीतीही होती. ती खूप आठवून लिहिलंही, पण ते खरं असेल कशावरून? तिच्या डायरीत तिच्या मैत्रिणींची नावं होती, फोन नंबर होते. डॉक्टरांनी त्या सर्व नंबरांवर फोन केले होते आणि सर्व नंबर चुकीचे निघाले होते. ज्या मैत्रिणींना ती गेल्या आठवड्यातच भेटली होती, ज्यांच्याशी तिने थट्टा मस्करी विनोद करण्यात तासच्या तास घालवले होते, ज्यांचे चेहरे, ज्यांची घरं, ज्यांच्या सवयी तिला अगदी स्पष्ट आठवत होत्या, त्या तिच्या मैत्रिणींपैकी एकही प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती. मैत्रिणी कशाला, तिचं स्वतःचं घर, तिची घरची माणसं काहीही अस्तित्वात नव्हतं. मग या मागच्या आठवणी तरी खऱ्या असतील कशावरून? सगळी नावं, सगळे पत्ते, सर्व काही काल्पनिकच निघालं तर? क्रॉस चेक करू, डॉक्टर म्हणाले होते. मग इथे झालं तेच तिथेही व्हायचं. त्या पत्त्यावर तिच्या नोंदीपैकी कोणीही हजर असणार नाही. पुन्हा एकदा त्या अशाश्वततेची भीती भरतीने येत होती.